आपल्या महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळ आहेत। प्रत्येक भागातील देवस्थानाची तिथली वेगळी प्रथा आणि परंपरा आहे। कोकणातील गुहागर तालुक्यातील नरवण गावातील ही अशीच बागाडाची प्रथा। ही प्रथा मनात धडकी भरवणारी आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। इथे देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी भक्तांच्या पाठीत 2 तीक्ष्ण हुक अडकवून जमिनीपासून साधारण 20 ते 25 फूट उंचीवर लटकत प्रदक्षिणा मारायची प्रथा या गावात अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे। या जत्रेला गुहागर मध्ये बागाड असे संबोधले जाते। चला या बागाडाचा अविस्मरणीय असा थरार पाहूया। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हेदवी या प्रसिद्ध मंदिराच्या पुढे नरवण नावाचं एक छोटस गाव आहे। या गावात वागेश्वरी देवीचा हा कार्यक्रम साजरा केला जातो, ज्याला बागाड असे म्हणतात। हा उत्सव देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला साजरा करण्याची प्रथा या गावची आहे। देवदिवाळीच्या आधी गावच्या देवीच्या मंदिरात अनेक कार्यक्रम संपन्न होतात। अनेक भक्त देवीच्या समोर आपलं गारानं श्रद्धेने मांडत असतात। आपली मनातली इच्छा पूर्ण झाली की मग देवीचा नवस फेडण्यासाठी भक्तगण देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला नरवणमध्ये येत असतात। देवीच्या समोर बोललेला नवस फेडण्यासाठी इथली पद्धत अंगावर काटा आणणारी आहे। ज्याचा नवस पूर्ण होतो त्याने स्वतःहून किंवा स्वतःला न जमल्यास गावातील ग्रामस्थांच्या किंवा स्थानिकाच्या माध्यमातून हा नवस फेडायचा असतो। नवस फेडताना पाठीत लोखंडाचे तीक्ष्ण हुक घुसवलेल्या वेळेला लाटेला बांधले जाते आणि मग जमिनीपासून सुमारे 20 ते 25 फूट उंचीवर गोल प्रदक्षिणा मारली जाते। असे केले की देवीची कृपा आपल्यावर राहते अशी इथल्या भाविकांची धारणा आहे। त्यामुळे या गावात गेली कित्येक वर्ष ही प्रथा अखंडितपणे सुरू आहे। नवस फेडण्याची ही पद्धत जरी अमानुष किंवा हृदयाचा ठोका चुकवणारी असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या गावात हजारो भाविक बागाड पाहण्यासाठी गर्दी करतात। हे या ठिकाणी आकडे टिपण्याचा वगैरे कार्यक्रम केला जातो। जास्तीत जास्त मुंबईकर अधिक ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमामध्ये सामील असतात आणि मोठ्या हौसेने ते दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात। त्याचप्रमाणे गेली 300 वर्ष आम्ही परंपरेने ही खांदी आणून या खांबाला लावून देवीसाठी आम्ही या ठिकाणी परंपरा चालू ठेवलेली आहे। स्थानिकांच्या मते आजवर हुक टोकण्याचा कार्यक्रम करताना कुठलीही इजा अथवा टोचून घेणाऱ्या व्यक्तीला कसलाही त्रास झाल्याची घटना घडलेली नाही। ज्यांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांनी कृपया रागवू नये, त्यांनाही आम्ही धन्यवाद देत आहोत। धन्यवाद।
पाणी पिजा तांदूळ पाठ झाले नरवण गावातील एका निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर खूप प्राचीन असून या मंदिराला कुठेही खिळा मारलेला नाही, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे। चहूबाजूने हिरवी गर्द झाडी आणि एकांतात वसलेले हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक या मंदिराला भेट देत असतात। मंडळी, कोकणातील ही बगाडाची प्रथा तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा। आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।